जगण्यासाठी सुंदर विचार. हॅलो फ्रेंड्स, मित्र मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्याला सर्वांना शुभ दिवस. बघा, जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हेही कधी आपल्या हातात नसतं. तसं आयुष्यात माणसं कशी भेटतील, मार्ग दाखवणारी की मार्ग अडवणारी, हे सुद्धा आपल्या हातात नसतं. मित्रमैत्रिणींनो, आपण ज्या पैशांच्या जोरावर अहंकार करत असतो तो पैसा कायमच असेल असं कधीच नसतं. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो, कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडत असतात. ज्या शरीरावर आपण नेहमी गर्व करतो त्याला सुद्धा वयाची मर्यादा आहे. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच किंवा जवळ राहतीलच असं नसतं. ज्यांना आपण आयुष्यभर आपलं समजतो ते सुद्धा पडत्या काळामध्ये सोबत असतील असं नाही. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असते तेव्हा रडत बसू नका. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवत असतो. चांगलं कर्म तेवढं आपल्या हातात असतं आणि चांगल्या कर्माची फळं हे चांगलंच मिळत असतं. हे अंतिम सत्य आहे. म्हणून आपलं कर्म हे आपण चांगलं करत राहायचं. नक्की विचार करा. चला करूया सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. घर छोटं असो किंवा मोठं असो, वातावरण चांगलं असावं लागतं. पैसा हेच सर्वस्व नाही. माणसाचं मन स्वच्छ असावं लागतं, किंतु परंतु नको. संसाराचा खेळ हा जर जिंकायचा असेल तर जोडीदार जिथं कमी पडेल तिथं आपणच उभं राहायचं असतं. आयुष्यात समस्या, वाईट काळ हा एक जीवनाचा भाग आहे. त्याचा सामना करणं ही एक जीवनातील कला आहे. हलणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नसतं. वापरात असणाऱ्या लोखंडावर कधीच गंज चढत नसतो. त्याचप्रमाणे सतत कष्ट करणाऱ्याला कधीच अपयश येत नसतं. कारण सत्य, प्रामाणिक आणि कष्ट करणाऱ्यांमागे नेहमी देव असतो. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा मनापासून विचार करतात. जगताना ज्याच्या डोक्यावर जबाबदारी मोठी असेल तर हिशोबात राहावं लागतं. बरंच काही सहन सुद्धा करावं लागतं. जीवनात दगडावर दगड रचणं हे सोपं असतं, पण मनावर दगड ठेवून जगणं हे मात्र खूप त्रासदायक आणि अवघड असतं. एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा नेहमी चांगला विचार करू शकतं. तुमच्या मनाला रोज काही वेळेसाठी तरी शांतता देऊन बघा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं मन काम करून तुमचं आयुष्य कसं सजवतं ते. या कलियुगात कधी कधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा हा महागात पडत असतो.
कटू आहे पण सत्य आहे. नातेवाईकांपैकी एक नातेवाईक हा विचारांनी नकारात्मक असेल तर तो इतर सगळी नाती खराब करून टाकत असतो. लक्षात ठेवा, समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुमच्या काळजी करण्याला, तुमच्या अश्रूंना, तुमच्या भावनांना, तुमच्या तळमळण्याला, तुमच्या जीव लावण्याला कशालाच काही अर्थ नसतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.